नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 20 मार्च 2026 स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस. सगळ्यात मोठा उत्सवाचा दिवस आपल्या सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी. तर जर स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत 21 दिवसाची 11 दिवसाची सेवा पारायणाची जर तुमच्याकडून नसेल झाली किंवा काही कारणाने तुम्ही नसेल करू शकाल, तर 3 दिवसाची स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा ही तुम्ही नक्की करा. ही जी 3 दिवसाची सेवा आहे, तुम्ही 18, 19 आणि 20 असे 3 दिवस करू शकता. प्रगट दिनाच्या दिवशी शेवटचा दिवस येईल सेवेचा. तर अशा प्रकारे 3 दिवस तुम्ही सेवा करायची आहे. या सेवेमध्ये काय करायचं आहे, तर सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वामींचा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामींना फूल अर्पण करायचं आहे, चंदन आणि अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि स्वामींसमोर अगरबत्ती लावून बसायचं आहे. आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या आपल्याला करायच्या आहे. 11 माळीच आपल्याला करायच्या आहे. 1 माळ किंवा 2 माळ नाही चालणार. 11 माळीच आपल्याला करायच्या आहे. 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. तर पहिल्या दिवशी 7 वाचायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 11 माळी आणि 8 पासून परत 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहे 14 पर्यंत. आणि तिसऱ्या दिवशी 15वा अध्यायापासून 21 अध्याय असे संपूर्ण शेवटचे 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. तर अशा प्रकारे 3 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. यामध्ये 3 दिवस 7 अध्याय. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपलं 1 पारायण पूर्ण होईल श्री स्वामी चरित्र सारामृताचं. तर अशा प्रकारे तुम्हाला आणि 11 माळी 3 दिवस 11 माळी आपल्याला जप करायचा आहे. तर अशा प्रकारे ही एकदम अत्यंत खूप सोपी सेवा आहे, पण सगळ्यात जास्त प्रभावी सेवा आहे. तर तुम्हाला जर कोणतीही सेवा शक्य नसेल तर ही सेवा नक्कीच तुम्ही करा स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.